नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुर्मापुरी। तर पुरी बनवण्यासाठी काही टिप्स आहेत, तर कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका। चला तर पाहूयात कृती। ते आपण घेतलेले आहेत मठार, त्यानंतर फ्लावर, बटाटा, गाजर आणि थोडेसे काजू। तर सर्व भाज्या ह्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून धुवून घेतलेले आहेत। तर फोडणीसाठी घेतलेला आहे 2 कांदे चिरून, त्यानंतर टोमॅटो, 2-3 ओल्या मिरच्या आणि कढीपत्ता, तिखट, मीठ तुम्ही बारीक वापरत असाल तर बारीक घ्या, मी मोठं घालते कधी कधी। यानंतर घेतलेले आहे 1 चमचा हळद आणि यानंतर घेतलेला आहे आपला रेडीमेड कुर्मा मसाला। वाटण्यासाठी घेत आहे मी खोबरं, त्यानंतर लसणाची पाकळ्या, आल्याचे 2 तुकडे आणि कोथिंबीर आपण वाटून घेऊया। तर सर्वप्रथम आपण घालणार आहोत तेल। तेल गरम झालं की सर्वप्रथम मी काय करणार आहे, काजू तळून घेणार आहे। ते असेच घातले की मऊ होऊन विरघळायची शक्यता असते, म्हणून थोडे लालसर रंगावर आपण ते तळून घेऊया। काजू आपले छान लाल रंगावर तळून घेतलेले आहेत, काढून घेऊया। आपण घालणार आहोत थोडासे दालचिनीचे 2 तुकडे आणि चक्री फूल, त्यानंतर कांदा थोडा तळला की आपण याच्यात टोमॅटो टाकून घेऊया। फोडणीसाठी आपण याच्यात घातलेला आहे कढीपत्ता आणि कांदा। तर कांदा थोडा तळला गेलेला आहे। आता आपण याच्यात घालणार आहोत टोमॅटो आणि मिरची, टोमॅटो सुद्धा थोडा आपण शिजवून घेऊया। त्याला छान लालसर तळल्यानंतर आपण सर्वप्रथम याच्यात घालून घेणार आहोत मठार, तर काही ठिकाणी सगळ्या भाज्या या उकडून घेऊन नंतर फोडणी घातली जाते, तसं केलं तरी चालेल, किंवा एकदम फोडणी घालून आपण शिजवलं तरी चालतं। आता मी घालणार आहे इतर भाज्या, एक फ्लावर, आपला बटाटा आणि गाजर। हे सोडून आपण ह्याच्यात फरस बी घालू शकतो, त्याच्याने कुर्म्याला खूप छान टेस्ट येते। सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर एक 5 ते 7 मिनिटं आपण तेलामध्ये ह्या भाज्या परतवून घेणार आहोत। वेळ वाफ येण्यासाठी मी हे झाकून ठेवत आहे। आपण मसाला वाटून घेऊया। थोडंसं आपलं भाज्यांचं तेल सुटलं ते आपण ह्याच्यात घालणार आहोत हळद, तिखट, आपलं चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। तिखट घातल्यानंतरही 1-2 मिनिटं आपण हे छान परतवून घेतलं तेलात की ह्याला छान रंग लाल येतो आणि कुर्म्याला वरती तरीसुद्धा येते। आता
पुन्हा मंद आचेवर 1-2 मिनिटं झाकून ठेवूयात. आपण वाफ येण्यासाठी किंवा तिखट घालून तरी येण्यासाठी झाकून ठेवतो. त्यावेळेला गॅस हा मंदच ठेवायचा, नाहीतर मग तिखट आपलं खाली जळू शकतं किंवा भाजीसुद्धा लागू शकते. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत वाटण. घालणार आहोत गरम पाणी आणि शेवटी आपण इथे घालणार आहोत तळलेले आपले काजू. आणि आपला गरम कुर्मा मसाला. सर्व एकत्र करून आपण आता झाकण लावून घेऊयात. झाकण लावून 2 ते 3 शिट्या आपल्याला ह्या काढून घ्यायचे आहेत. पुरीसाठी मी घेतला इथं एक अर्धा किलो मैदा. तर या ठिकाणी आपण गव्हाचे पीठ कणिक घेऊ शकता. यानंतर घेतलेला आहे 1 कप रवा आणि हा मी पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. तर रवा घातल्यामुळे आपली पुरी छान खुसखुशीत होते. आणि यानंतर थोडंसं आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा घालणार आहे मी साखर. तर साखर घातल्यामुळे काय होतं, पुरी तेलकट होत नाही, नाहीतर मग तळून थोडा वेळ ठेवल्यानंतर ती तेलकट चिपचिपी अशी लागते. त्यामुळे 1 चमचा साखर ह्याच्यात घातली की काय होतं, पुरी तेलकट राहत नाही, एकदम अशी सुकी होऊन येते. आणि ह्याच्यासाठी आणि थोडंसं चवीसाठी मी घालणार आहे 1 चमचा आपलं बेसन पीठ. आणि आता हे छान घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत. तर थोडं मऊ मळलं की त्याला पीठ आणि तेल लावून लाटावं लागतं. आणि घट्ट मळलं की ते आपण तशाचही लाटू शकतो किंवा थोडंसं तेल आपण लावून त्याला लाटू शकतो. तर पीठ लावून मळलं तर काय होतं की ते तेलामध्ये जळून इतर पुऱ्यांनाही लागतं. त्यामुळे हे आपण छान घट्ट मळून घेऊया. घट्ट असं आपलं हे मळून झालेलं आहे. तर आता 5 ते 10 मिनिटासाठी हे आपण भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत. आणि 10 मिनिटानंतर आपण पुऱ्या लाटायला घेऊया. 10 मिनिटं आपलं पीठ छान भिजलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मळून घेऊन त्याचे छोटे छोटे आपण असे गोळे करून घेऊया. तर जितक्या लहान मोठ्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत त्या मानाने आपण हे गोळे करून घेऊया. गोळे हे छान करून घेतल्यानंतर आपण पुरी लाटायला घेऊया. कढई ठेवलेली आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे. चला तर पुरी लाटून घेऊया. तर पुरी एकदम आपली पातळ लाटायची नाही आहे, थोडी मीडियम आकारावरती ती लाटून घ्यायची आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. पुरी लाटल्यानंतर आपली जी खालची साईड असते तीच आपण पहिल्यांदा तेलात घालायला हवी आणि गॅस हा हाय फ्लेमवरतीच असायला हवा. पहा
छान अशी फुगलेली आहे। आता आपण हे परतून घेऊयात। आणि नेहमी पुरी ही एकदाच भाजायची असते, ती आरतून परतून आपल्याला तळायची नाही आहे। तर मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याला अजिबात तेल असं चिकटलेलं नाही आहे किंवा राहिलेलं नाही आहे। तर थोडीशी साखर आपण घालून करून पहा। ते पुरी ही आपली छान फुगत आहे आणि अशी तेल राहत नाही आहे त्याला। तर याप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आणि आपण एका जाळीदार पुट्टीमध्ये हे काढत आहोत, कारण थोडंसं त्याला तेल जे असतं ते खाली भांड्यामध्ये पडेल। तर तयार झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या, छान अशा टुमटुमीत फुगलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ह्याला अजिबात तेल लागलेलं नाही आहे। तर कृपया तुम्हीही करायच्या वेळी त्याच्यात थोडीशी 1 चमचा साखर आणि 1 चमचा बेसन पीठ घालून पहा आणि करून पहा। तर आता सर्व करून घेऊयात। पाहूयात आपला कुर्मा कसा झालेला आहे। मस्त असा लालसर रंग आलेला आहे आणि छान आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। तर चला सर्व करून घेऊयात। तर चला आस्वाद घेऊयात आपली कुर्मापुरी। मस्त हॉटेलसारखी अशी झणझणीत कुर्मा आणि छान खुसखुशीत अशी पुरी तयार झालेली आहे। तर सखींनो, आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।